तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग हरी हरा भेद नाही नका करू वाद एकेकाचे हृदय गोडी साखरीच्या ठाये भेद काशी नाड एक विलंटीचे आड एकेकाचे हृदय गोडी साखरीच्या ठाये उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग एकेकाचे हृदय गोडी साखरीच्या ठाये पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आ ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुभो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम गोरक्षजालींदर चर्पणाश्याडभंग काणीव मच्छिंद्राद्यः चौरंगी रेवाणक ब्रतरी संज्ञान भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास आहे। मंदिर फार सुंदर आहे, छान आहे, देखीव आहे, रेखीव आहे, कोरीव आहे, सुंदर कॉलम, सुंदर नंदीश्वर आणि भगवान शिवाची पिंड अति सुंदर मंदिर छान बांधलं। मनापासून मी या सर्व परिवाराला धन्यवाद देईल। घर बांधणारे भरपूर माणसं असतात पण मंदिर बांधणारे मोजके असतात, त्यामध्ये हा परिवार आहे। घराचं काम अपूर्ण आहे पण मंदिराचं काम पूर्ण आहे। असा ही परिवार जर कुठं असेल तर आम्हाला सांगावं लागेल, आमच्या पाथरीमध्ये जाऊन बघा। अरे घर अपूर्ण ठेवलं पण देवाचं घर बांधलं, निश्चित स्वर्गात महादेव जागा दिल्याशिवाय राहणार नाही कैलासात। असं उदार अंतकरण ज्यांचं आहे ते हा परिवार, चौघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। माझ्याकडे येऊन गेले समस्त ग्रामस्थ मंडळी, आबाराव पाटील आणि सर्व गावकरी मंडळी, त्यांनी दिलेले हे निमंत्रण आज इथे येण्याचा योग प्राप्त झाला। मागे मी 4-2 वर्षापूर्वी याच रस्त्याला कानिपनाथाचं मंदिर झालेलं आहे। ते गाव कोणतं? बाभुळगाव, इथून जवळ आहे ना? बस इथं आहे म्हटल्यावर पलीकडच आहे। बाभुळगावला आलो होतो, कडेला रस्त्याच्या मंदिर झालं होतं आणि आज आम्हाला तिथूनच दर्शन झालं, इकडे आलो। सुंदर वातावरण। या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील अत्यंत गोड गायनाचार्य गायन मुकुट बने आदरणीय महाराजांनी गोड चाल म्हटले। आम्हाला धोड चाल म्हणणारे रोज भेटतात पण गोड चाल म्हणणारे कधी मधी भेटतात। एकदा दोघा करता जोरात टाळ्या वाजायच्या। गुरुजी दोघांनी अत्यंत सुंदर चाल गायली। तसेच पखवादे महाराजांनी तोला मुलाचं सहकार्य केलं वाजवण्याचं, गोड वाजवलं। मनापासून धन्यवाद। विनयकरी बाबापासून सर्व टाळकरी, इकडचे आमचे सर्व लखनगिरी सह आमचे सर्व टाळकरी, उपस्थित काकडे पाटील, कराळे पाटील, तुम्ही लांब लांबून आले, तुम्हाला धन्यवाद। या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्याकरता आमचे उद्धवजी कवडे साहेब गजर हरिनामाचा, ते सुद्धा आमच्या पुढे गजर करण्याकरता हजर झाले, तुम्हाला धन्यवाद।
सुंदर चॅनल त्यांचा आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यांनी आत्ताच आमच्याकडे धर्मनाथ बीजीला 9 दिवस मोठी सेवा दिली आणि आज इथं आले, बरं वाटलं, भेट झाली. मनापासून धन्यवाद देतो त्यांनाही. आणि माता भगिनी पुरुषजन आपल्या सर्वांना धन्यवाद. मंडप चांगला आहे, सिस्टीम चांगली आहे, टाळकरी चांगले आहे, भजनी चांगले आहे, ऐकणारे चांगले, मंदिर बांधणारे अति चांगले. आपण सर्व मिळून भक्ती करू. विठ्ठल आम्हाला बरेच परिवार पाहायला मिळतात. आधी घर चांगलं असतं, 2-4 ताळी झालेलं, मग त्यातलं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, मग फावल्या वेळात मंदिराच्या देवाच्या नादी लागणारे माणसं. पण हा परिवार तसा नाही आहे. घराचं प्लास्टर अर्ध बाकीचं ठेवलं पण मंदिराचा कळस पूर्ण केला. या परिवाराकरता द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आपण सर्व गावकरी, इष्टमित्र, सखे, सोयरे कार्यक्रमाकरता उपस्थित झालात. धन्यवाद देण्याला, शुभेच्छा देण्याला इथे आलात. आज माणसाची घरभरणी नाही, देवाची आहे. आणि महादेवाचं नाव आहे भीमाशंकर. नाव गोड ठेवलं. परंपरा भगवान शिवाच्या लिंगाची आहे 12. ज्योतिर्लिंग 12 आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 5 आहे आणि त्यातलं भीमाशंकर अत्यंत महत्वाचं आहे. ते नाव इथे दिलं. 12 ज्योतिर्लिंग आहेत. जो कोणी या 12 ज्योतिर्लिंगाचं नामस्मरण रोज करतो त्याचं 7 जन्मातलं पाप जरी असलं तर नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. जो कोणी भगवान शंकराची भक्ती करतो, नाव घेतो, सौराष्ट्री सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैनीं महाकालम ओंकार ममलेश्वरम वराल्यम वैद्यनाथम च डाकिनीं भीमाशंकरम शेतवंदे तु रामेशम नागेशम दारुकामने वाराणस्यं तु विश्वेशं त्रमगं गौतमी तटे हिमालय तु केदारं घृष्णेशं तु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायंप्रतप सप्तलिन्नरः सप्तजलमं कृतं पापं स्मरणेन विनश्यति. ओम नमः शिवाय. कृतं पापं स्मरणेन विनश्यति. किती सुंदर आहे हे 12 ज्योतिर्लिंग. जो कोणी रोज म्हणतो ना, एका जन्मातलं पाप जात नाही पाटील. सप्तजन्मा कृतं पापं स्मरणेन विनश्यति. 7 जन्मातलं केलेलं पाप स्मरण केलं महादेवाचं, 12 ज्योतिर्लिंगाचं, पाप नष्ट होतं. अशी महादेवात ताकद आहे, शक्ती आहे. मग भक्ती करायला काही अडचण आहे का? महादेवाची भक्ती ही जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. महादेव जगातला सर्वात मोठा देव आहे. महादेव बडा देव, सब देवन का बाबा. हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये 33 कोटी देव आपल्याला मान्यता आहे. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. किती देव आहे आपल्याकडे, ऐकताय ना आपण? 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. एवढे देव आमच्या धर्मामध्ये आहे. पण त्या सगळ्यांचा प्रमुख कोण असेल तर महादेव आहे. लक्ष देत ना, महादेव. उद्धवजी सर्व देवांचा प्रमुख आहे, मोठा देव महादेव. सांगा, महादेव महान आहे, महादेव मोठा आहे आणि महादेव कृपाळू आहे. मग मोठा आहे, मान आहे आणि पुन्हा कृपाळू आहे. या 3 गोष्टी ज्यांच्यात पाहायला मिळतात ते भगवान शंकर आहेत. ध्यानात ठेवा. जो शिवाची भक्ती करतो त्याचे संकट सर्व निरासन केल्याशिवाय राहत नाही. त्याचं एक नाव आहे आशुतोष. आसू माने दुःखाचे अश्रू, तोष माने दुःख करतो. जो अश्रू नष्ट करण्याची ताकद ज्याच्यात क्षमता ठेवतो तो महादेव आहे. आशुतोष शीघ्रम इष्टी नाश्यति. हा म्हणजे आसू नाश करण्याची ताकद, दुःख नष्ट करण्याची ताकद आणि सुख प्रदान करण्याची ताकद जर कोणात असेल तर आमच्या भगवान शंकरामध्ये आहे, महादेवामध्ये आहे. असं महादेवाचं मंदिर बांधलं इथे. पण परंपरा 2 आहे. महादेव म्हटलं शैव परंपरा, विष्णू म्हटलं वैष्णव परंपरा. 2 परंपरा ह्या अनादी काळातून चालत आलेल्या आहेत. एक शैव, एक वैष्णव.
शैव जे आहे ते शिवाची भक्ती करतात, जप करतात. ओम नमः शिवाय, 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 ओम नम, हे जप करतात. तो महादेवाचा शैव. माळ धारण करतात रुद्राक्ष. नीट आहे का? शैव जे आहे ते शंकराची भक्त आहे. शैव जे आहे ते रुद्राक्ष धारण करताय आणि रुद्राक्ष धारण करून नमः शिवायचं जप करताय. शैव. वैष्णव त्याच्या उलट आहे. वैष्णव जे आहेत ते विष्णूचे भक्त आहे. वैष्णव जे आहे ते तुळशी माळ धारण करतात आणि वैष्णव जे आहे पंढरीची वारी करतात. कळलं का? पहा, दोन परंपरा आहे, शैव आणि वैष्णव परंपरा. पण कट्टर शैव आणि कट्टर वैष्णव यांचं पटत नाहीये. बघा तुम्ही, कट्टर वैष्णव शैववाल्याला कमी समजतात, कट्टर शैव वैष्णवाला कमी समजतात. वा रे बुद्धिवान. म्हणजे कट्टर वैष्णव जे आहे ते शैवाला कमी समजतात, कट्टर शैव आहे ते वैष्णवाला कमी समजतात. बाकी हे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, हे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मनाने मानतात, पण असतात की नाही तो भाग वेगळा असतो. दोघांचं पटत नसतं. जन्मभर एका गावात वैष्णव शैव असू द्या, पण ते तिरक्याच नजरीनं पाहतात. हे आमचं गिराईक नाही म्हटले, अरे माळ तुळशीची नाही, असं आहे का? मग कोणते? रुद्राक्षाची माळ आहे. बर, मग रुद्राक्षाच्या माळेवाल्याचा आमचा संबंध नाही. महादेवाचे भक्त आहे ते, आम्ही वैष्णव आहोत, तुळशीचे वैष्णव, विष्णूचे भक्त आहोत. पटत नाही. महाराज अशाच न पटणाऱ्या दोन परिवारामध्ये सोयरीक जमली बरं का, टोपीवाले बाबा. असे ते सोयरीक जमली, कट्टर वैष्णव कट्टर शैव, दोन परिवारामध्ये सोयरीक जमली. आता कट्टर वैष्णवाची मुलगी, कट्टर शैव आणि कट्टर वैष्णव हे दोघे सोयरीक जुळली. आता वैष्णव आणि शैव दोघे कट्टर शैव कट्टर वैष्णव. वैष्णवाची कट्टर मुलगी शैवाची कट्टर मुलगी वैष्णवाच्या घरी देण्यात आली. लग्न आनंदाने पार पडलं. लग्न झालं उद्धवजी, सगळा कार्यक्रम पार पडला. आता कट्टर शैव आणि कट्टर वैष्णव हे दोघं व्याही झाले. मुलगी दिली, एकाने केली एकाने दिली. कळलं का? पहा, दोघं सोयरे झाले. आता कट्टर शैव कट्टर वैष्णव आहे. आता कट्टर शैवाची कन्या वैष्णवाच्या घरी देण्यात आली. लग्न झालं आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला म्हणजे सकाळचा काळ होता, मुलगी गेली. पूर्वीच्या काळी फडची नसायची बरं का, घरामध्ये फडच्या नव्हत्या, स्टाईल वगैरे ही सुविधा. जुना काळ आठवा ना तुम्ही फेटेवाले बाबा, त्या काळात सारवून घेतल्या जायचं, सडा मार्जन केल्या जायचा. आमच्या त्या नथीवाल्या आजीला विचारा, चुलीला पोचारला जायचा. जुने म्हातारे बरं झालं पुढे असले म्हणजे लवकर कीर्तन संपत बरं का. ते सारवण्याची पद्धत होती, पोचरण्याची पद्धत होती. आता मुलगी गेली पखवादे बाबा, लग्न झालं होतं त्या ठिकाणी. कट्टर शैव कट्टर वैष्णव. वैष्णवा वैष्णव महाराज माण्या, कळलं का? बघा बघा, आमचा हा वैष्णव माने, कट्टर शैवन कट्टर वैष्णव. बस लक्ष देऊ लागलं बघा तो. त्याचं नाव वैष्णव आहे, आडनाव माने. बघा ना, माने माणिक शेतकऱ्याकडे वैष्णव आला आडबंग नाथाकडे. आमचं नाथ आडबंग आहे, ते नाथ त्यांचं पहिलं नाव माणिक आहे, यांचं आडनाव माने आहे. आणि वैष्णवाची भक्ती करणारे म्हणून वैष्णव माने. माणिक शेतकऱ्याकडे आले ना आडबंग झाले. कळलं का? पा विठाला ऐका, शैवाची कन्या वैष्णवाकडे देण्यात आली. लग्न झालं आणि मग त्या ठिकाणी सासूबाईने सांगितलं सुनबाईला, सुनबाई काय सासूबाई, तेवढा वटा सारवायचा राहिला. तुमच्या आईनं शिकवलं असं ना सारवायचं. आईची आठवण काढते. सासू फारच खोडीची असते हो. काही गरज होती का? सुनबाई सारून घ्या जमलं असतं ना, पण आईनं शिकवलं असं ना. चुकलं तरी आईला दोष, शिकली तरी आईलाच दोष. आणि आईची आठवण केल्याशिवाय जमतच नाही. तिचंच नाव सासू द्याने ठेवा.
वरना सारून घ्या सुनबाई, तुमच्या आईने शिकवलं असेल ना. सुनबाई म्हणाली शिकवलं. तितक्यामध्ये मग तिने गावरान गाईचं शेण घेतलं आणि थोडंसे त्या ठिकाणी ढवळी माती टाकली शुभ्र, कारण ते फाटू नये म्हणून, आणि मिक्स केला शेण आणि मातीन. मग सारवायला प्रारंभ. आता सारवायला लागली सुनबाई. सारवत असताना अर्धा वटा झाला, तितक्यात सासरा आला. तडा 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 तोला तडा तो सासरा आला आणि सुनबाई पसे गेला. थांबा सुनबाई. काय मामाजी? थांबा सुनबाई. काही चुकलं का मामाजी? थांबा म्हणतो तर. काही चुकलं का? थांबा सुनबाई. काय झालं मामाजी? काय नाही, आम्ही कट्टर वैष्णव आहोत. आमच्याकडे आडवं काही चालत नाही. आम्ही उभ्या गंधावाले वैष्णव आहोत, उभ्या गंधावाले कट्टर वैष्णव. मग हे आडवं तुमच्या बापाकडे, आमच्याकडे काही आडवं चालत नाही. मग सारून उभा घ्या. सुनबाई हादरली. पहिल्याच परत मुळाला आस होतो जन्मभर कसं उद्धवजी. सुनबाई हादरली. तेना तो दिवस गेला. महाराज लटलट टोपीवाले बाबा कापत होती. नवीन सुनबाई होती. सासूबाई फारच कडक होती. ती जुनी सासू, जुनं खोरे खोबरं खाल्लेली सासू होती आणि आता ती सासू कडक होती. तांबा सारून घ्या. सासऱ्याचा आदेश झाला. सुनबाईला सासूने सांगितलं, पण आदेश सासऱ्याने केला, आडवं करायचं नाही बापाकडं. आणि मग तिने ओबड धोबड कसं तरी काढायला लावलं. पाथरीपर्यंत काढायला लावलं. सारून घेतलं. परिणाम असा झाला, तो दिवस निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी सुनबाई चिंता करत होती. मी शैवाच्या घरून आले वैष्णवाच्या घरी नांदायला, पण इथले माणसं एवढे आडबंग असतील मला वाटलं नव्हतं. एवढे आडबंग असतील वाटलं नव्हतं. पण असे जर भेटले तर जन्म कसा जाणार आहे. चिंता तूर होते. रात्र कशी तरी गेली. मुळमुळ रडत होते. आईबापाने मला यांच्या घरी दिलं, पण आता कसं होणार. सासरा पहिल्याच दिवशी रागवला, माझं होणार कसं. चिंता तूर झालेली सुनबाई. दुसऱ्या दिवशी सासरा प्रातर विधीला गेला होता आणि प्रातर विधीहून आला. आणि तितक्यामध्ये खेड्यातले माणसं प्रातर विधीला गेले की एका लिंबाच्या काडीला घेऊन येतात. तिकून येतात जंगलातली माणसं, सांगतो मळ्यातले. आता हे मराठी कळते तुम्हाला. आता तो सासरा गेला. तिकडनं एक लिंबाची काडी मोडली. जुन्या काळातला ब्रश म्हणजे लिंबाची काडी मोडायची, चावायची, त्यांनी सुरू करायचं काय, दात घासायला. जुने माणसं तुम्ही हो तर म्हणा ना, कोणी दम दिला का तुम्हाला? बोला ना. कल्पना करा. लिंबाच्या काढून ते दात घासायला सुरुवात केली. तिकडून आला. दात घासत आला. सुनबाई तिथे सडा मार्जन करत होती. सासऱ्याला पाहिलं. सुनबाईला बरं वाटलं. धरला. येऊ दे त्याला, येऊ द्या. आणि मग मात्र आडवे दात घासत आलेला सासरा. सुनबाई तिथपर्यंत गेली. तडा 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 सासऱ्यापर्यंत गेली. हात धरला. थांबा मामाजी. काय झालं सुनबाई? थांबा म्हणते तर. अहो काय झालं सांगा ना. थांबा मामाजी. अहो झालं काय? आडवं आपल्या घरी चालत नाही. आपण उभ्या गंधावाले वैष्णव आहोत. आडवं दात घासायचे नाही. सासरा हादरला. सासरा म्हणला सुनबाई. काय मामाजी? सुनबाई काय मामाजी? उद्यापासून तुम्हाला जे पटेल तसं तुम्ही करा, आणि मला पटेल तसं मला करू द्या. असा सरळ ये ना वाकडा का घुसतो? विठ्ठल विठ्ठल कल्पना करा. कट्टर वैष्णव आणि कट्टर शैव आहे, पण दोघांचे मतभेद आहे. पेटेवाले बाबा मतभेद आहे. ते तुळशीवाल्याला रुद्राक्षवाले मानत नाही आणि रुद्राक्षवाल्याला तुळशीवाले मानत नाही. सोयरे झालं तरी पटत नाही. असे काही माणसं असतात. अरे पण ज्यांची आपण भक्ती करतो ते दोघं नेमके आहे कसे? जरा विचार करा ना. ते आहे कसे? हरी हर भेद, हरी हर भेद, हरी हर भेद, हरी हर भेद. नाही नका कारुवाद, एका ते रोधये, एक
नकाचे हृदय नाही नका करू वाद नाही नका करू वाद वाद एकैकाचे हृदय हृदय एकैकाचे हृदय हृदय बाय बापांनो, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोघं जर पाहिले यांच्यात भेद करायच्या नादी लागू नका. हरिहरा भेद नाही नका करू बाद एक एकाचे हृदय गोडी साखरीच्या ठाई. हे दोघं बरं का महाराज, हरी आणि हरा यांच्यात भेद नाहीये. पुन्हा दुसरं उदाहरण सांगतो. संकट रामावर आलं, रामाने शिवाची भक्ती केली. संकट शिवावर आलं, शिवानी रामाची भक्ती केली. आपल्याला दोन्ही माहिती आहे. शिवावर संकट आलं, देव आणि दानव समुद्र मंथनाकरता एकत्र आले आणि त्या समुद्र मंथनामध्ये अमृत निघण्याकरता प्रयत्न केला, पण अमृत नाही निघालं, तिथं हाल हाल विष निघालं. ऐकताय ना आपण? मंथन समुद्राचा आहे, अमृतासाठी आहे, इच्छा अमृताची आहे, इच्छा अमृत मिळण्याकरता हे केलेलं आहे, पण अमृत प्राप्ती करता केलेलं समुद्र मंथन त्यातनं अमृत न निघता त्याच ठिकाणी मायबापांनो समुद्रातनं विष निघालं. हाल हाल नावाचं विष आहे. मग हाल हाल नावाचं विष त्या समुद्रातून प्रगट झालं. मायबापांनो, इच्छा होती अमृताची, निघालं विष. तसंच आहे. अपेक्षा असती सुखाची, पण कधी कधी दुःखालाही समोर जावं लागतं. इच्छा सुखाची, प्राप्ती दुःखाची. दुःख मिळावा वाटत नाही, ते मिळाल्याशिवाय राहत नाही. सुख मिळावा वाटतं, पण ते मिळत नाही. बरं का करळे पाटील? इच्छा सुखाची आहे, पण प्राप्ती दुःखाची आहे. अमृत मंथन, समुद्र मंथन केलं अमृतासाठी, पण अमृत न निघता विष निघालं. महाराज अमृत घेण्याकरता सर्व तत्पर होते, तयार होते, इच्छुक होते, पण आता विष घेण्याकरता कुणी आहे का? ते म्हणाले विष नको बाबा, आम्ही विष प्यायला थोडंच मंथन केलं, एवढं चांगलं काम केलं आणि विष नाही म्हटले. विष म्हणजे दुःख. दुःख कोणी नको म्हणतं, पण सुख प्रत्येकाला मिळावं वाटतं. इच्छा सुखाची असते, प्राप्ती दुःखाची होते. हे दुर्दैव आहेत माणसाचं. परिणाम असा झाला, कोणीच घेत नाही. मग सगळे म्हणाले आपल्यात आता एकच देव आहे बाबा, सगळ्यावर कृपा करणारा मोठा. सगळे देव दानव मानव भगवान शिवजीकडे गेले. म्हणाले बाबा, तुम्ही चांगल्या बंगल्यात राहत नाही, एअर कंडिशन सोयी देत नाही, आणि जिथं विनाकारण गर्दी करत नाही अशा ठिकाणी आपलं घर आहे. शिवाचं घर कुठं आहे? स्मशानामध्ये. माणसं रोज जातं का तिथे? विनाकारण माणसं गर्दी करत नाही अशा ठिकाणी राहतात. मग बाबा तुम्हाला फार काही टेन्शन नाही आहे, जरा अशा ठिकाणी राहण्यापेक्षा घेता का? काय कपभर दूध नाही, अहो चहा नाही, अमृतही नाही, विष घेता का बाबा? किती हाल हाल नावाचं पूर्ण विष घेता का? भगवान शंकर म्हणाले सगळ्या देवांचं कल्याण होत असेल, सगळ्या जीवाचं कल्याण होत असेल आणि सगळं जग सुखी होत असेल तर हे विष घ्यायला मी तयार आहे. मुद्दे ऐका. महादेवाने विष घेण्याकरता स्वीकार केला का? पहिलं कारण जगाचं कल्याण, दुसरं कारण या जगाच्या कल्याणाकरताच जो मोठा होतो ना, जो मोठा होऊन वागतो ना,
ज्याला मोठं व्हायची इच्छा असेल ना, नुसतं इच्छा ठेवून चालणार नाही. त्याला मोठं व्हायचं असेल, त्याला वीज पचवण्याची शक्ती ठेवावी लागेल, तेव्हा मोठे व्हाल. आणि छोटे छोट्या दुःखात जर खचून गेले तर तुम्ही संपल्याशिवाय राहणार नाही. विष पचवण्याची ज्याच्यात शक्ती आहे तोच महादेव आहे. दुःख सहन करण्याची शक्ती आहे तोच महादेव आहे. आणि जगाच्या कल्याणाकरता काम करतो तोच महादेव आहे. विष प्राशन केलं महाराज, आणि विष प्राशन केलं, शेवटी विषाचा प्रभाव दाखवणार की नाही. विष प्राशन केलं, प्रभाव सुरू झाला, आणि विचार केला, वरतून विष येत होतं, वरतून विष घेत होते, गडा 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 विषाचा डेरा घेतला, प्यायला लागले. आणि वरतून विष येत असताना विचार केला, आता मला या दुःखातून कोण सोडवू शकेल, कोण वाचवू शकेल. आणि मग आपले आराध्य दैवत आहे भगवान श्रीराम, मनातून रामाचा धावा सुरू केला. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदा, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, सदा शिव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव. भगवान शंकर भजन करू लागले, भजन करी महादेव. रापला राम नामे शीतळ झाला, मग राम नामाने शीतळ झाला, शांत झाला. म्हणजे शंकराकडे दुःख आलं, दुःख आल्यानंतर, संकट आल्यानंतर शिवानी रामाची भक्ती केली. करळे पाटील कळलं का? पहा, शिवाला दुःख रामाची भक्ती, आणि रामाला दुःख शिवाची भक्ती. नाही कळलं? सांगतो ऐका आता. शिवाचं कळलं ना? हो तर म्हणा, निदान कोणी दम दिला का तुम्हाला सगळ्यांना? रामा संकट शिवावर आलं, भक्ती रामाची केली. बर का काकडे पाटील? रामाची भक्ती केली. आता ऐका, आता ऐका माय बाप. भगवान श्रीराम संकटात होते, जंगलात गेले, वनवासाला. पत्नीचं हरण झालं, रावणाने चोरली. कथा माहिती तुम्हाला. याच दंडकारण्यातनं भगवान श्रीराम उत्तर भारतात अयोध्यामध्ये जन्माला आले. जन्माला आल्यानंतर अयोध्यातनं विश्वामित्र नेण्याकरता आले, यज्ञाच्या रक्षणाकरता गेले, यज्ञाचं रक्षण केलं, आणि त्याच ठिकाणी स्वभावचा नाश केला. मारीचाला 17 योजने पलीकडे पाठवलं. पुन्हा आले. पुन्हा आल्यानंतर पुढे जाऊन मायबापांनो गुरुदेवाकडनं विद्या शिकले. कल्पना करा, चौपाईने सांगतो म्हणजे पटकन कळेल. भगवान श्रीराम कुठे जन्माला आले? अयोध्यामध्ये. भीड़पणी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख मारे. दशरथ के घर जन्मे राम, पतित पावन सीताराम. जय पतित पावन सीताराम. विश्वामित्र मुनिशोर आए, दशरथ भूप से वचन सुनाए. संग में भेजो लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम. जय पतित पावन सीताराम. वन में जाए त्राटी का मारी, चरण छुए अहिल्या का. ऋषियों के दुख हरते राम, पतित पावन सीताराम. जय पतित पावन सीताराम. जमलं वा, आता जमले. मात्र्यात वाजवलं, घेऊन जातो कथेला आता. वा, गोड वाजवला. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो रे प्रभु दुख हमारे. दशरथ के घर जन्मे राम,
जय सिया राम जय 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 सिया राम जय सिया राम जय 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 सिया राम. हे थोडंच घ्यावं लागतं महाराज, वेळ नाही ना आपल्याला. कल्पना करा, राम जन्माला आले, पुढे गेले. विश्वामित्र मुनीश्वर आए, दशरथ बुबसे वचन सुनाए. संग में भेजो लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम जय पतित पावन सीताराम. काय घडलं महाराज? वन में जाए त्राटी कामारी, चरण छुए आहिल्या तारी. वन में जाए त्राटी कामारी, चरण छुए आहिल्या तारी. ऋषियों के दुख हरते राम. ऋषी मुनीचं दुःख दूर केलं. यज्ञाचं रक्षण झालं. विश्वामित्राचं 2 अमंगल द्रव्य घेऊन आले होते राक्षस. त्यांचं नाव ऐकायचं मारीच आणि स्वभाव. विश्वामित्राने आवाज, ए राघव जी गुरुदेव, अरे वो राक्षस आ रहे हैं. गुरुदेव आदेश काफे. आकाश मार्गाने 2 अमंगल द्रव्य घेऊन आलेले राक्षस, त्यांना रामाने हातात धनुष्य घेतला, भात्यावरनं बाण काढला, धनुष्यावर लावला, सोडला आणि एका बाणाने, अग्नि बाणाने त्या ठिकाणी स्वभावाचा नाश केला. अग्निबाणाने स्वभावाचा नाश केला. आणि दुसरा बाण काढला कवडे साहेब, तो बिगर टोकाचा होता. बिगर टोकाचा नाही. टोकाची भूमिका नका घ्या जो कधी कधी बिगर टोकाची घेत जा. रामाने सुद्धा बिगर टोकाचा बाण काढला. लखनगिरी बिगर टोकाचा बाण काढला, मारला. मारल्यानंतर त्याला मारायचं न, बिगर टोकाच्या बाणाने मारायचं नसतं, भीती दाखवायची असते, ध्यानात ठेवा तुम्ही. कधी कधी टोकाच्या भूमिका घेतल्या का वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. पण बिगर टोकाच्या बाणाने सुद्धा काम होत असेल तर टोकाची काय गरज आहे पाटील? कल्पना करा. तो बाण काढला बिगर टोकाचा, मारला. 17 योगीजन समुद्राच्या पलीकडे गुरुजी त्याला पाठवलं. बिनु पर बाण राम तेही मारा, बिनु पर बाण राम तेही मारा. सतयोजन का सागर पारा, सतयोजन का सागर पारा. राम सिया राम, राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम तेही मारा, बिनु पर बाण राम तेही मारा. सतयोजन का सागर पारा, सतयोजन का सागर पारा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी. द्रव वसुध सरत अजीर बिहारी, द्रव सुध सरत अजीर बिहार. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. बिगर टोकाच्या बाणाने समुद्राच्या पलीकडे पाठवलं. बिनुपर बाण रामते मारा, सतयोजन का सागर पा. बिनुपर बाण रामते मारा, सतयोजन का सागर पारा. जबला बाबा महाराज गोड होता. बिनुपर बाण रामते मारा, सतयोजन का सागर पारा. बिगर डोकाचा बाण मारला आणि समुद्राच्या पलीकडे नेऊन टाकवलं. आणि मग मात्र माय बापांनो, तोच मारीस पुढा सोन्याचे हरिण झाला. राम वनवासात होते. सीतेने त्या हरणाला बघितलं आणि सांगितलं रामाला, हे हरिण मारून मला आणा. कळलं का? पा कोणता राक्षस येतो? आत्ता ज्याने बाणाला बिगर टोकाच्या मारलं. कधी कधी असे माणसं मोकळे सोडलं तर बदला घेतल्याशिवाय राहत नाही, त्यांना ठेवा. तर सावध राहा. समुद्राच्या पलीकडे पाठवलं तरी शांत राहून भजन भक्ती करायला त्याने विचार केला होता. पण कधी कधी दुसरेच माणसं त्याला बळजबरी करतात महाराज. मारीच मामाने विचार केला, आता रामाच्या नादी लागण्यात अर्थ नाही. जर आपण त्याच्या नादी लागलो तर मेलो समजा. बिगर टोकाच्या बाणाने जर अशी हाले तर टोकाच्या कशी होईल.
मग टोकाच्या भूमिकेपेक्षा बिगर टोकाने सुरक्षित आहोत ना, मग नको आपला धंदा बिझनेस बंद करायचा. बिझनेस बंद केला, धंदा बंद केला, कार्य सोडलं आणि संन्यास घेतला आणि जंगलात जाऊन भक्ती करू लागला. कळलं का पहा. मग मारीच मामा संसारातून मुक्त झाला, संन्यास घेतला. संन्यास शब्दाचा अर्थ असा आहे की निवृत्त होणे, आसक्त होणे, सक्ती सोडून देणे आणि इच्छा सोडली की मग मात्र मुक्त होऊन भजन करणे. परिणाम असा झाला, आज शूर्पणखा दीदीने नाक कान कापून आली. तिनं सांगितलं रावणाला, दादा काय दीदी माझी अवस्था बघ ना कशी झाली. कशी झाली? अरे नाक काय गेले का नाही गेले? नाक गेले का गेले? हो. कुठं गेली होती? अरे मैं प्यासी तेरे भैया पाणी ग्रहण को गई थी. खोटंही बोलत नाही, खरं सांगत नाही. काही काही माणसं लय चित्रे असतात हो, खरंही बोलत नाही, खोटं सांगत नाही, माणसाला पटवल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवा बरं का महाराज. परिणाम असा झाला, ते म्हणाले भैया मैं प्यासी तेरे पानी ग्रहण को गए थी इसलिए मेरी ही अवस्था हुई है. रावण ने कहा आप प्यासी थे पाणी ग्रहण को गए थे, याचे दोन अर्थ आहे. लग्नाचा प्रस्ताव मांडणं म्हणजे पाणी ग्रहण करणं. वंजुळीना खेड्यातले माणसं जुने पाणी पित होतात त्याला पाणी पिणंच म्हणतात. म्हणजे खेड्यातले माणसं वंजुळीनी पाणी पितात त्यालाही पाणी ग्रहण म्हणतात. आणि लग्नाचा प्रस्ताव कोणापुढे मांडलं त्यालाही पाणी ग्रहण म्हणतात. मग मैं प्यासी तेरे भैया अंतकरणामध्ये कामना निर्माण झाली. लक्ष्मणाला बघितलं, मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. आणि मग लग्नाचा प्रस्ताव मांडला. लक्ष्मण म्हणाले मी तुझ्या संग लग्न करू शकत नाही. जर तू माझ्या संग लग्न केलं तर एकच आहे काय, मग माझी रामाची सीतेची तुला सेवा करावी लागेल. मी सेवक आहे, दास आहे. दासाशी लग्न करून काय फायदा आहे? मालकाशी लग्न कर, मी राम सीता आणि तुझी सेवा करील. फायदा कशात आहे बघ. असं आहे का? तिकडे जाते. लक्ष्मणाने रामाकडे पाठवलं. रामाकडे गेली सीता. त्या ठिकाणी सीतेजवळ राम बसलेले. शूर्पणखा नावा शूर्पणखा रामाकडे गेली. लक्ष्मणाने पाठवलं आणि मग सांगितलं नमस्ते नमस्ते. आपण श्रीराम? हा मी श्रीराम. आपण कोण? मी या जगातली सुंदरी आहे, कुमारी आहे. बर होती ईदवा. सांगितलं कुवारी आहे ईदवा. मैं जंगल में घूमती हूँ, सुंदरी हूँ, कुवारी हूँ. किस लिए आई है? मेरे साथ आप शादी करो इसलिए मैं आपके पास आई हूँ. डायरेक्ट इनडायरेक्ट लग्न करा म्हणते हो. पसंत नाही, पटवणं नाही, काहीच नाही, डायरेक्ट लग्न करा. सांगा उद्धवजी, एखाद्या रस्त्याने एक मुलगा चालला, मुलगी चालली, भेट झाली, या जंगलात करते का लग्न? जमन का ते? कसं करतो का रे? असं कसं झालं? अरे तुझं घर माहीत नाही, दार माहीत नाही, बंगला माहीत नाही, गाव माहीत नाही. आपल्या याच्यात तर लग्न पाहून आल्यावर लोक पोहे खाऊन जातात, कळू म्हणतात. 50 पोरीचं वाटोळं करून येतात. म्हणजे इकडचं भागात नसेल काय, पण पोहे खाऊ खाऊ बेजार होतात तरी लवकर कळवत नाही. बारीक चौकशी करता, मुलगा असो मुलीच्या घरचे असो. पण हे डायरेक्ट इनडायरेक्ट ते म्हटले हे बघा, तुमच्यासारखा पुरुष जगात मी पाहिला नाही आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री तुम्ही जगात पाहिली नसेल. हे स्वतःहून सांगते. सांगा, माणसं मोठे असावे पण मोठेपणाचं प्रदर्शन नसावं. माणसं ज्ञानी असावे, ज्ञानाचा घमंड नसावा. आणि माणसं श्रीमंत असावे, त्याचा अहंकार नसावा. तेच माणसं क्रांती करतात. काही काही माणसं मोठे असतात पण मोठेपणाचं मोठे नसतात तरी पण प्रदर्शन जास्त असतं. काही ज्ञानी नसतात पण अहंकार जास्त असतो. देवाची प्राप्ती होत नाही. अहंकार सोडा, अभिमान सोडा. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान घालावा लागेल. नम्र झाला भूतात येणे. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, साखरेचा रवा हो मोगी, साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा.
बाळापण विचार करा. लहानपण देगा देवा मुंगी साखरीचा रवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरीचा रवा. मुंगी साखरीचा रवा लहानपण देगा देवा, लहान झाले मुंगी झाले साखर मिळते, मोठे हत्ती झाले लाकडं फोडावे लागतात. कळलं का पहा. आणि म्हणून लहानपण दे देवा. कल्पना करा, ते स्वतःहून म्हणायला लागले तुमच्यासारखा सुंदर पुरुष नाही, माझ्यासारखी सुंदर स्त्री तुम्ही पाहिली नसेल. तुम सम पुरुष नमो समनारी, ये संजोग बिदिरच बिचारी, ये संजोग बिदिरच बिचारी. तुम समा पुरुष नमो समनारी, ये संजोग बिदिरच बिहारी, ये संजोग बिदिरच बिहारी. कल्पना करा, तुमच्यासारखा सुंदर पुरुष नाही, माझ्यासारखी सुंदर स्त्री नाही, हे विधीची विधी रचना असेल. काय बोलती हो. पाखंडी माणसं पटवणारे फार सुंदर असतात. पटवायला लागली पण ते राम आहे हो. राम कामापुढे नतमस्तक होत नाहीत, या शूर्पणखे पुढे कुठे होणार आहे. राम म्हणाले ते बरोबर आहे तुझं सगळं, तुझं पटलं, तू सुंदर आहे, तुझ्यासारखी सुंदर जगात कोणी नाही, पण मी तुझ्या संग लग्न नाही करू शकत. ती म्हणले का. आपण करू शकत नाही. अहो कारण तर सांगा ना. आणि मग सीता समोर बसली होती महाराजाशी. सीता तिकडं हात केला, फेट्यावाले बाबा कसे माझ्या पुढे तसा हात केला. आणि राम म्हणाले शीतई शीतई प्रभु के बाता, जाम कुवारा मेरा लघु भराता. राम काय म्हणले ऐकला ना तुम्ही. तुळशीदास लिहिता शीतई शीतई प्रभु के बाता, जाव कुवारा लग्न मेरा भराता. माझे सीतेकडे पाहिलं, बोट दाखवलं, अगं तू कुवारी पण मी काय करणार, माझी पत्नी इथं बसली ना. लक्षात येत आहे ना. तू जरी कुवारी असेल पण माझी पत्नी इथं बसली, मी तुझ्या संग लग्न करू शकत नाही. करायचंच असेल तर जाव कुवारा मेरा लखन भराता. रामाला शुभलं का असं. लखन कुवारा आहे का. तुम्ही कधी ऐकलंय की नाही रामायण भागवत पुराण ऐकलं असेल ना. मग ऐका ना, मी तोच इतिहास सांगतो, आपली संस्कृती इथे महादेवाच्या अनुषंगाने सांगतो, नीट ऐका. लखन कुवारा मेरा भराता. मग परिणाम लखन कुवारा नसताना रामाने कुवारा सांगणं शोभतं का. शोभतं का. कराळे पाटील, राम एक वचनी आहे. पाटील बाबा, राम एक वचने, एक बाणी गुरुजी आणि एक पत्नी. मग एक पत्नी एक बाणी एक वचने. आज असं कसं बोलले. लक्ष्मीमानाची उर्मिला कुठे आहे. बोला ना तुम्ही. अयोध्याला. बरोबर, उर्मिला अयोध्यात आहे, लक्ष्मण इथे. म्हणजे अर्थात याचं लग्न झालेलं आहे. कुवारा नाही, ब्रह्मचारी नाही, कुवारा नाही. कागडे पाटील, लग्न झाल्यानंतर कुवारा म्हणणं वेगळं असतं, ते बरोबर नसतं. मग लग्न झालंय हो. कुठं आहे उर्मिला. अयोध्यात आहे. आणि मग रामाने तरी सांगितलं जाव कुवारा मेरा भ्राता. मग एक वचनी राम, एक पत्नी राम, एक बाणी राम. इथं खोटं का बोलले. शोभतं का रामाला हे. ज्याला आम्ही देव म्हणतो, श्रेष्ठ मानतो, सगळ्यात श्रेष्ठ आहे महादेव, त्याची भक्ती करतो, त्यांनी असं बोलावा. पटतं का रामाला. म्हणजे असे अर्धवट ज्ञानी म्हणतात, मी नाही. पूर्ण ऐका. का राम असं म्हणाले याचं कारण असं आहे. हिना काय सांगितलं की जगामध्ये तुमच्यासारखा सुंदर पुरुष नाही, माझ्यासारखी सुंदर स्त्री नाही, आणि मी कुवारी आहे. होती विधवा, आहे राक्षसीन, आणि तरी म्हणते मी कुवारी आहेत. राम म्हणले असं आहे का. म्हणजे विधवा असून तू कुवारी आहे का. मग माझा भाऊ लग्न केलं तरी कुवाराची जाय करते सगळं लग्न. याला असं म्हणतात टीट फॉर दॅट. कळलं का पहा. म्हणजे जशाच तसं आहे. आता ते नसेल पटलं इंग्लिशचं वाक्य तर तू कुवारा आहे काय म्हणतात ऐका. लटका तुका लटका सवे, लटका तुका लटका सवे, लटका तुका लटक्या सवे, लटका तुका लटका सवे. लटक्या भावे वर्ताता, लटक्या भावे वर्ताता, लटका भावे वर्ताता, भावे वर्ताता, लटका भावे वर्ताता.
मला असेच रन काढले पाहिजे. बरोबर आहे. लटका तू का लटक्या सवे लटक्या वावे वर्तत, लटका तू का लटक्या सवे लटक्या वावे वर्तत. बस तंतोतंत असलं की मजा येते बुवा. बस लटका तुका लटक्या भावेन लटक्यात सवे वर्तत, म्हणजे याला जशास तसे म्हणतात. हा खोटा बोलला की त्यांनी सुद्धा खरं बोलून जमणार नाही. मग हा खोटा बोलतो, खऱ्या पुढे खोटं चालत नाही, खोट्या पुढे खरं चालत नाही. जशास तसं वागलं तर जमतं बरं का. कळलं का बा. आणि म्हणून रामाने सांगितलं असं आहे का, तू विधवा आहे ना, मग कुमारी आहे का, माझा भाऊ लग्न होऊन कुवारा आहे, जाय त्याच्या संग लग्न कर. तिकडे गेले. लक्ष्मण तिथे फळं आणायला गेलेला होता, पुन्हा तिकडे आले. मैं राम जी के साथ बिहार नहीं करूंगी. बोले क्यों? क्योंकि वो शादीशुदा है. मैं सौतीन नहीं बनना चाहती हूँ, मैं मालकीन बनना चाहती हूँ. लक्ष्मणाने डोक्याला हात लावला. माझी उर्मिला सोडून आलोय. अरे तिला सोडलं तरी ही गळ्यात पडते. जिला सोडलं, जिच्या करता मी म्हणजे रामा करता इकडं तिला सोडून आलो, आता ही दुसरीच गळ्यात पडायला लागली तर कसं होणार आहे. कारळे पाटील काय त्या ठिकाणी लक्ष्मणाने सांगितलं की काय करते मालकीनला. अरे मीच दास आहे, जर तू माझ्या संग लग्न केलं तर पुन्हा रामाची सीतेची सेवा तुला आणि मला करावी लागेल. लग्न जर रामासे केलं तर मी तुझी रामाची सीतेची सेवा करेल. बाल भोग फायदा कशात आहे. आणि असं आहे का. आणि मी जात तिकडे गेली, तिकडे राम म्हणले अगं जमणार नाही ना, आहे ना सीता, माझ्याकडे एक असून दुसरी कशाला करू. मग असं आहे का, स्वतंत्र म्हणले सौतीन होऊ नको, स्वतंत्र जा. तिकडे गेली. आणि मग 2-4 वेळेस झालं. राम म्हणाले मी गौरवर्णाचा आहे, लक्ष्मण गौरवर्णावाला आहे, मी श्याम वर्णावाला आहे. असं 2-4 वेळेस झालं. महाराज पूर्ण रामायण नाही सांगायचं मला, मुद्दा असा आहे. आणि मग तिला राग आला. जे रागीट माणसं कधीतरी एकदा दाखवूनच देत असतात, अशा माणसापासून सावध राहा. जे माणसं डोकं फिरले काय करतील सांगता येत नाही. तिचं टाळ काय बिघडलं. 2-4 वेळेस झालं महाराज. आणि मग पळत आली, शितेवर धावली. हिच्यामुळेच होतंय ना सगळं. शितेवर धावली, मारणार. रामाने आवाज दिला, लखन जी भैया, अरे वो तुम्हारे भाभी की तरफ आ रही, आदेश काफी है भैया. रामाने आदेश दिला. लक्ष्मणाने धनुष्यावर बाण लावला आणि एक बाण सोडला. एकाच बाणाने नाक आणि कान कापले. बिनु पर बाण राम ते त्या ठिकाणी मारलं महाराज. नाक कान बिन भई विकारा. रक्त गळू लागलं, भळभळ भळभळ. नाक आणि कान कापले महाराज. आणि मग मात्र ती रडत रडत रावणाकडे गेली. इथून परत माग आलतो आपण. रावण म्हणले दीदी तेरे नाक कहाँ कट गई, नाक कहाँ चली गई. नाक मेरी चली गई, तुझे शर्म नहीं आती रावण. रावण त्या ठिकाणी मदिरापान करत होता. नर्तक्या गायन करत होत्या, वाद्य वाजत होतं. हे गेले तडा वाद्य बंद केलं, गायन बंद केलं. मदिरापान करणाऱ्या रावणाला सांगितलं, ए भैया, नीति बिना राज नहीं टिकता, धर्म बिना सत्ता नहीं टिकती, और मदिरा खानदान का नाश कर देती. बरंच उपदेश केला बरं का. पूर्वीचे माणसं म्हणजे राक्षसा सुद्धा माणुसकी होते, असे वागायचे होते. नीति बिना राज धनु बिन धर्मा, हरे समर्पी बिनु सत्कर्मा. हे रागोली बोलली, अरे सत्कर्म कर. रागोली. रावणाला कोणी उपदेश केला? शूर्पणखेने. रावण म्हणला जरा असाच उपदेश घेऊन इकडे आले तर आपल्याला हरिभक्त व्हावा लागेल. मग थोडंसं तिला जरा 2-4 कंटरमधले टँकरमधले प्रसाद आणला, मदिराचा दिला, मग सुदीवर आली. अशी माणसं तेव्हाच येतात. म्हणून काही काम करणारे जुने माणसं बघा, एखाद्याकडून काम करून घ्यायचं असलं तर पाजीत राहतात. बिस्लरीचं पाणी म्हणजे पाजल्याशिवाय घातल्याशिवाय जेव कामच होत नाही हो. म्हणून कल्पना करा. आता मग तिने सगळं सांगितलं. रावण तिकडनं आला. सीतेचं हरण करण्याकरता सीतेच्या 3 गोष्टी बिघडल्या होत्या, विचार, उच्चार आणि आचार. 3 गोष्टी माणसाच्या महत्वाच्या. ज्याचा विचार बिघडला उच्चार बिघडतो, उच्चार बिघडला की आचार बिघडतो. माणसाचा विचार महत्वाचा आहे, उच्चार महत्वाचा आहे आणि आचार महत्वाचा आहे. ज्याचा उच्चार बिघडला त्याचा आचार बिघडतो, आचार बिघडला की परत भ्रष्ट होतात. म्हणून पहिला विचार महत्वाचा
असा आहे. सीतेचे विचार बिघडला, हरण मारून आला, राम हरणाच्या मागे आले. उच्चार बिघडला, राम हरणा मागे आले. विचार मध्ये मनात आला दुसऱ्याला मारावा. सांगा, दुसऱ्याची हत्या करावा हे विचार चांगलाय का? दुसऱ्याला त्रास होईल हा मनात विचार येणं चांगली गोष्ट आहेत का? विचार बिघडला, लगेच उच्चार झाला, राम गेले. आता लक्ष्मणाला त्या ठिकाणी नाविलाजानं जावं लागलं. धर्मभ्रष्ट झाला. आणि मग शेवटी राम अशा प्रसंगातून संघातून जात असताना मायबापानं गोदावरीच्या कडेनं आले. जिथे जिथे थांबले त्या गावाचं नाव ठाण पडलं. पहिलं ठाण आहे सवत्सर कोकम ठाण, दुसरं मातुल ठाण, तिसरं नागम ठाण, चौथं बाजा ठाण, पाचवे ते भामा ठाण, जिथून मी आपल्याकडे आलो. राम घुमले म्हणून घुमन देव आहे, हरणाने कमाल केली म्हणून कमालपूर आहे. देव थांबले मग शेनीदेव गाव आहे. आणि देवाचं बाण मारला, निवर गळून पडलं, निवर गाव तयार झालं खूर. आणि त्या बरगडीला कानाला भान लागला उद्धवजी, बगडी कानड गाव झालं. आणि डोकं पडलं ते टोकं झालं, काया पडली ते काय गाव टोकं. इतिहास पाहून घ्या रामायणातला. काय गाव टोक मर्दांनी ते हरिण म्हणाला, अरे लक्ष्मणा धाव. तो आवाज पंचवटीत नाशिकमध्ये गेला. आणि लक्ष्मणाला सीता अशी बोलली की यावं लागलं. मग लक्ष्मण तिकडनं आले, राम इकडनं आले. दोघांची भेट ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण म्हणजे भामानगर, भामाठाण. रामाने विचारलं, लखन ये भैया, अरे तो सीता को छोड़ के क्यों आया भाई? क्या बताओ भैया, मैं भाभी ऐसी बोली थी करके आना पड़ा, मैं आपके सामने वो बात नहीं बोल सकता, करके आना पड़ा. रामाने डोक्याला हात लावला आणि मग राम म्हणतात, लखन क्या भैया, अरे इस जंगल में आसुर घूमते रहते हैं, तो मेरे मते आप सीता आश्रम में नहीं होगी. असुरनी कार पिरे बनमाये, असुरनी कार पिरे बनमाये, मम मम सीता आश्रम नाये, मम मम सीता आश्रम नाये. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. असुरनिकार फिरे बनमाही, ममा ममा सीता आश्रम नाही. आसुर लोक या जंगलामध्ये फिरतात. मला असं वाटतं आता सीता आश्रमात नसेल. मग सीतेचे विरहाने भगवान श्रीराम लक्ष्मणाच्या गळ्यात पडून रडले आणि धरणी माता भिजली. रामाच्या अश्रू अलगद झेलले धरणीने. कारण रामाच्या अश्रूचा धरणीचा काय संबंध आहे? कारण धरणी आणि रामाचा सासू जावयाचा संबंध आहे. तुम्ही जागी ना सगळ्या जेवण आहे का इथे नंतर आहे ना? ऐका मग आता रामाची सासू कोण आहे? तुम्ही बोलतच नाही राव. कीर्तनाला जा म्हणले बाबा, अरुणगिरी बाबा येणारे अडबंगनाथचे, पण काहीच बोलू नका. तुम्हाला नक्कीच घरच्यांनी दम दिला असेल असं वाटायला लागलं. नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका. रामाची सासू कोण? महाराज, धरणी माता ही रामाची सासू सीतेची आई आहे. आणि खरं सांगू का, जावई दुखी झाला तर चिंता कोणाला असती? नथीवाले मावशी, जावयावर संकट आलं तर सासूबाई दुखी होती की नाही? खरं सांगा, आज सासू धरणी मातेने अलगद असणारे ते अश्रू झेलले आणि वल्ल्या मातीची स्वयंभू शिळा तयार झाली. लक्षात घ्या, वल्ल्या मातीची स्वयंभू शिळा तयार झाली. ती शिळा कोणी घडवली नाही, कोणी बसवली नाही, कोणी तयार केली नाही. आणि त्या शिळेवरती अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलं. नवनाथ ग्रंथाचा 33-34 अध्याय. 12 वर्ष तप केलं. गोरक्षनाथाला अन्नदान दिलं आणि माणिकाचा अडबंगनाथ झाला. आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ चौरंगीनाथांनी दीक्षा दिली आणि त्याला चंद्र सूर्य असेपर्यंत अमर केलं. तेच ठिकाण भामानगर, भामाठाण नारंगिरी बाबांनी माझ्याकडे सेवेला दिलं आणि जगात प्रसिद्ध झालं. आपल्या जवळ आहे. नवनाथ ग्रंथ जिथं असेल तिथं अडबंगनाथाची कथा ही जगप्रसिद्ध आहे. म्हणजे ती भामाठाणला असेल ती तुमच्या गावात नाही असं नाही. नवनाथ ग्रंथ काढा, 33-34 अध्याय वाचा. गोदातटी भामानगर तया ऐरण्यात ये गौर कुमार, ही सविस्तर कथा कळेल. आणि ती शिळा कोणी घडवली नाही, बसवली नाही. अडबंगनाथाला चिरंजीव केलं. 3 नाथ चिरंजीव आहे, तर त्यापैकी अडबंगनाथ मुख्य नाथ आहे. पहिले नाथ चौरंगी, चरफटी आणि अडबंगी हे नाथ त्यांनी समाध्याने घेतल्या. ऐकताय ना आपण सर्वजण? समाध्याने घेतल्या. चिरंजीव नाथ कोण असेल तर ते आहे 3, चरपटी, चौरंगी आणि अडबंगनाथ. हे जगात आजही गुप्त रूपाने फिरतात. ती अडबंगनाथाची तपोभूमी, जन्मभूमी. उद्या अडबंगनाथाचं प्रगट दिन आहे. शिवरात्री निमित्ताने आजच तुम्हाला अडबंगनाथ चरित्र ऐकायला भेटलं. भाग्यवान आहे तुम्ही. उद्या अडबंगनाथ जन्मदिन आहे. भगवान शंकराचं 3रं नेत्र अग्नी आणि अग्नीचा अवतार म्हणजे अडबंगनाथ आहे. अशा प्रकारे ते अडबंगनाथाची भूमी आणि त्याच ठिकाणी त्या शिळेकरता बांधलेलं मंदिर आहे. गुरुवारी नारंगिरी बाबाने असे काही स्थानं आपल्या जगाला दिले. भद्रा मारुती क्षेत्र कोणाला माहिती नव्हतं पूर्वी.
भद्रा मारुती आपल्या जवळच आहे, रत्नापूर तालुक्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. पूर्वीचं खुलताबाद त्याला म्हणतात. त्याच ठिकाणी भद्रा मारुती उपेक्षित पडलेलं होतं. त्याच ठिकाणचे बारगळ दादा, काशीनाथ दादा बारगळ, नारंगिरी बाबाचे शिष्य, आमचे ते गुरुबंधू होते. बाबाकडे आले आणि मग त्यांनी ते देवस्थान जगाला दाखवलं, जगापर्यंत प्रसिद्ध केलं. ते नारंगिरी बाबा आहे धनाढ्य. आज भद्रा मारुती अनेक लोक जातात, दर्शन घेतात. शनिवारी लाखांनी गर्दी असतात. तसंच अडबंगनाथाचं जे स्थान आहे, तपोभूमी जगाला माहीत नव्हती, नारंगिरी बाबांनी जगाला दाखवली आणि आज मोठं तीर्थक्षेत्र तयार झालं. मायबापांनो, मंदिराचं पहिलं वैशिष्ट्य 1000 वर्षाची त्रेतायुगातली रामाश्रूची शिळा. त्रेतायुगातील रामाश्रूची शिळा, हिचा महिमा कलियोगी निराळा. त्रेतायुगातली रामाश्रूची शिळा आहे आणि कलियुगामध्ये महान महिमा आहे. मायबापांनो, ती शिळा घडवलेली नाही, बसवलेली नाही. एक मंदिर पूर्ण झाल्यानंतर कळसाच्या कामाला पाणी कमी पडलं. आता काय करणार, दुष्काळ चालू होता. अडबंगनाथाने आदेश दिला आणि त्याच ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीचं प्रतीक 1000 वर्षाची विहीर वारो मंदिरात प्रकट झालेली. मायबाप, आजही लाखो लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्या बारवचं तीर्थ घेऊन जातात. असाध्य आजार नष्ट होतात, अशी भावना त्या लोकांची आहे. नारंगिरी बाबाने हे तीर्थ आणि हे क्षेत्र माझ्याकडे सेवेला 2001ला दिलं. आज महाराज धर्मनाथ बीज तिथे भव्य होत असते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी धर्मनाथ बीज आपल्या भामानगरला होते. आमचे कवडे साहेब यावर्षी 9 दिवस होते तिथे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराचे कीर्तनं, दिग्गज गायनाचार्य त्या ठिकाणी, किशोर शेळके महाराज असेल, प्रकाश गुरुजी कातकडे गुरुजी असेल, त्या ठिकाणी आदरणीय कैलास महाराज पवार असतील, ओमकार महाराज जगताप असतील, तर आधी करून मंडळी, आता मी नावं सर्वांचे घेऊन या ठिकाणी सांगत नाही. कृष्ण महाराज भोरकडे, मृदुंगाचार्य बेलोकर दादा, विकास दादा बेलोकर, संगीत अलंकार संतोष महाराज दीक्षित, गिरजीनाथ महाराज, असे अनेक महाराज. अनेक म्हटल्यावर सगळे समजून घ्या. कीर्तनही महाराष्ट्रातले दिग्गज झाले. आता ती धर्मनाथ बीज फार भव्य झाली. मायबापांनो, आपण एकदा तरी दर्शनाला या. म्हणजे शिळा ही त्रेतायुगातली आणि कलियुगातली 1000 वर्षाची बारो विहीर मंदिर झाल्यानंतर प्रगट झाली. असं ठिकाण कुठंच नाही सापडणार तुम्हाला भारतामध्ये. आजही ते आहे. जे देवाची सत्ता मानणारे नसतील, अंधश्रद्धेला मानणारे असतील, किंवा या ठिकाणी देवाची सत्तेला काहीच महत्त्व नाही म्हणणारे असतील, त्यांनी नक्की अडबंगनाथ संस्थानला भेट द्यावी. आज ती बारो विहीर अडबंगनाथाने खणलेली आहे, अडबंगनाथाच्या काळातली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस दुष्काळ दूर केला होता. तीच बारो विहीर पुन्हा गंगा यमुना सरस्वतीच्या रूपाने प्रगट झाली. आज केमिकलच्या विटाने, अशा चपट्या विटा आहे, संशोधन केलं तर 1000 वर्षापूर्वीच्या त्या विटा आणि ते बांधकाम आम्हाला शास्त्रज्ञांनी सांगितलं. असं पवित्र स्थान आपल्या जवळ आहे भामानगर, भामाठाण. मायबापांनो, राम रडले, ती शिळा आता लक्ष्मण आणि राम पुढे चालले. ऐकता नाही इथंच ना, आपण गेले पुढे फिरत फिरत आणि आता गेल्यानंतर महाराज पुढे चालले. हरणाला बघितलं, हरणाकडे बघितलं उद्धवजी झालं काय. रामाने त्या हरणाला विचारलं, तू या जंगलातली किती सुंदर आहेस, तशी माझी सीता सुद्धा सुंदर आहे. पतीला एखादी गोष्ट सुंदर दिसली का पत्नीसारखी वाटते की नाही, खरं सांगा. राम म्हणाले, हरणाला बघितलं, ऐका, श्यामा हिरणी तू ही बता दे, श्यामा हिरणी तू ही बता दे, जनक दुलारी मुझे मिला दे, तेरे दय से आखे श्याम पतित पावन सीताराम, जय पतित पावन सीताराम. श्यामा हिरणी तू ही बता दे, जनक दुलारी मुझे मिला दे, तेरे दय से आखे श्याम पतित पावन सीताराम, जय पतित पावन सीताराम. हरणाकडे बघितलं, तुझ्यासारखीच माझे. झाडावर बघितलं, एक तोता आणि मैना बसलेले. सुनरे तोता सुनरे मैना, सुनरे तोता सुनरे तोता. त्यावर बघितलं, रामाने सांगितलं, सुनरे तोता सुनरे मैना. दोघाला बघितलं, काय म्हणता ऐका, तुम्ही या जंगलात आहात ना, झाडावर बसलेले आहेत ना, तोता आणि मैना आहे ना, मग तुम्ही झाडावर राहतात, उडून माझी सीता पाहिले का. मी जरा पंखवाला असतो ना, मी सुद्धा पाहिलं असतं, पण मला पंख नाही ना.
सुन रे मैना सुन रे तोता मैं भी पंख वाला होता वन वन धुंड रहे तमाम पतित पावन सीताराम. मी वनात बघितलं सीता सापडली नाही आणि मग शेवटी जंगलात एका ठिकाणी आवाज आला राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम. आवाज आला. कोण आहे? जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जटायू रक्ताच्या थारोळ्यात का? सीतेला वाचवण्याकरता प्रयत्न केला. रावणाने त्याचे पंख छाटले. रामाची वाट बघत होता. रामाने मांडीवर घेतलं. काका तुम्हाला जिवंत करू का? नाही हो, जिवंत नका करू, मग आता मोक्ष द्या. रामाच्या मांडीवर ज्याला मरण आलं तो जटायू आहे. मरतांनी देवाचं नाव जरी आलं तो मोक्ष मिळतं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वा कलिवरम हे प्रियाती स्मद्भवाम याती नास्तत्र संशय. हा 8वा अध्याय सांगतो आपल्याला की अंतकाळी जर नाव घेतलं तर स्मरण केलं मुक्त होतो. पण देवच पाहायला मिळाला तर ज्याचं नावाने मोक्ष असेल आणि तो देवाजवळ जीव जात असेल, सांगा का मोक्ष मिळाला नाही? आणि मरतांनी राम नाव आलं मुखाला आणि उद्धार झाला. माणसाचा नाही, पक्षाचा. ही राम नावाची ताकद आहे. जाकर नाम मरत मुख आबा, जाकर नाम मरत मुख आबा, अदमई होई सोयी गती पावा, अदमई होई सोयी गती पावा. माय बाप, अदमई होई सोयी गती पावा, जाकर नाम मरत मुख आबा. मरताने राम नावाला आलं आणि त्याचा उद्धार केला. पुढे गेले, शबरीची भेट झाली. पुढे गेले, सुग्रीवाची मैत्री झाली. आणि आता लंकेत जाणार तर संकट आलं. समुद्राच्या पलीकडे सैन्य घेऊन राम कसे जाणार? परिणाम मग त्या ठिकाणी शिवाची भक्ती रामाने केली आणि लिंगाची स्थापना केली. आणि मग मात्र नाव त्याला काय देवा हा प्रश्न पडला. तर रामाने त्या लिंगाला नाव दिलं रामेश्वर. एवढ्या करता मला एवढा इतिहास सांगावा लागला, ध्यानात ठेवा. रामेश्वर नाव दिलं आणि रामेश्वर नाव दिल्यानंतर महाराजजी आणि मग तितक्यामध्ये लोकांनी विचारलं का हो तुमच्यावर संकट आहे, बायको चोरीला गेली म्हणून तुम्ही शिवाची भक्ती करता? म्हटले हो, माझा आराध्य देव भोलेनाथ आहे. कोण म्हणतं? राम. माझा आराध्य देव भोलेनाथ आहे. आता त्यांच्याशिवाय या संकटातून कोण मदत करणार आहे? मग रामेश्वराची स्थापना केली आणि तितक्यामध्ये रामेश्वराची स्थापना केल्यानंतर काही आपल्यासारखे बुद्धिमान माणसं पुढे आले. प्रभू काय म्हणता? रामेश्वर नावाचा अर्थ सांगा ना. रामेश्वर या लिंगाचा, ज्योतिर्लिंगाचा नावाचा अर्थ सांगा ना. राम म्हणले सरळ आहे. रामाचा जो ईश्वर आहे तो शंकर आहे आणि त्याचं नाव रामेश्वर आहे. कळलं का? पहा, रामस्य ईश्वर इति रामेश्वर. म्हणजे रामाचा जो ईश्वर आहे तो शंकर आहे आणि शंकर जो आहे तो रामाचा ईश्वर आहे, त्याचं नाव रामेश्वर आहे. ते म्हटले हे बरोबर आहे. आनंद वाटला. लोकांनी टाळ्या कडकडात सुरुवात केली. तितक्यात रामेश्वर भगवान प्रगट झाले, भगवान शिवजी. ते म्हणले नाही 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 नाही, तसा असता अर्थ नाहीये. मग अर्थ तसा नाही म्हटले. भगवान शंकर प्रगट झाले पिंडीतून. मग कसं आहे सांगा ना. म्हटले अर्थ असा आहे, रामस्य ईश्वर इथे रामेश्वर. राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. भगवान शंकर म्हटलात मी रामाचा दास आहे. रामाचा ईश्वर जो आहे तो रामेश्वर आहे. मी रामाचा दास आहे असं शंकर म्हणतात. तुम्ही जागी की सगळे अजून? रामस्य ईश्वर इति रामेश्वर. रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर आणि रामाचाच ईश्वर जो आहे तो रामेश्वर आणि शिवाचा जो ईश्वर आहे तो रामेश्वर. मग काहीच चाले ना. दोघांचं भांडण सुरू झालं. हे म्हणते नाही माझं दैवत रामेश्वर आहे, हे म्हणले नाही माझं दैवत शिवजी आहे. मग अशांच्या दोघांच्या मध्ये 4 डोक्यावाला बाबा प्रगट झाला. कोण? ब्रह्मदेव. त्याची चौबाजूला दृष्टी. ते म्हटले हे बघा, शहाणे माणसं भांडायचे नसतात, जेवणाच्या टायमाला तरी वेळ करायची नसते आणि पटकन आवरून जायचं असतं, लोकांना लांब जायचं असतं. तुम्हाला माहित नाही का? म्हटले अडबंगनाथ तिथलं सांगतो. बस कळलं. आता तीर्नेशाने पे लग गया. परिणाम असा झाला, पटकन आवरायला पाहिजे म्हटले. जेवायला लोक घरून लवकर निघाले. म्हटले नाश्ताही नाही केला. म्हटले
तितक्यामध्ये भगवान शंकर आणि भगवान श्रीराम दोघं म्हणत होते, हे माझे दैवत आहे, ते माझं दैवत आहे. भगवान म्हणाले, अरे रामेश्वर, याचा अर्थ असा आहे, रामाचं जे दैवत आहे ते शंकर आहे, शंकराचं दैवत ते आहे ते राम आहे. यांच्यात भेद करू नका, दोघं एकामेकाच्या एकाचे हृदयी गोडी साखरीच्या ठाई, दोघं एकच आहे, दोघं एक कोणाच्या हृदयात आहे. भानगडी वादात पडू नका, भजनात पडा. ते भजन कसं करायचं त्यांनी केलं तसंच वर हात करा फक्त. विठोबार कुमाई विठोबार खुमाई 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 रखुमार खुमाई. करा हात खाली केले बरं झालं, पटकन केले. वा पाथरीतले माणसं किती हुशार हो. सांगावं लागलं करावं पण खाली घ्यायला सांगावं लागलं नाही, म्हणजे डबल त्रास नको बाबाला, बाकी काही नाही. धन्यवाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरीच्या ठाई. माय बापांनो, दोघं एकूणाच्या हृदयात आहे. कसे कल्पना करा. आपण डोंगराळ भागात आहे आता. आज डोंगर भरपूर आहे इकडे. एक डोंगर मोठा तर एक डोंगर छोटा दिसायला. बघा आता दोन डोंगर आहे पण दिसायला एक डोंगर छोटा एक मोठा आहे, दोन्ही साखरीचा आहे.
बाबा दोन्ही डोंगर साखरीचे, पण एक दिसायला मोठा दिसतो तर दिसायला दुसरा छोटा दिसतो उद्धवजी. आणि मग दोन्ही डोंगर जर साखरीचे असेल तर एका डोंगरावरची साखर आणली चहा केला, दुसऱ्या छोट्या डोंगरावरची साखर आणली चहा केला, तर कोणत्याची गोड होईल? धन्यवाद तुम्हाला. माता बहिणी तुम्ही सांगा, दोन्ही डोंगर साखरीचे, पुन्हा सांगतो ऐका. मग दोन्ही डोंगर साखरीचे, एक मोठा दिसतो एक छोटा दिसतो, एक खडी साखर एक बारीक साखर आहे आणि एक मोठी साखर आहे. पण साखरीच्या दोन्ही प्रकारात दोन्ही डोंगर आहे, फक्त लहान मोठी साखर दिसायला डोंगर आहे. आणि त्या डोंगरावरची साखर आणली, कोणत्या डोंगरावरची गोड होईल आणि कोणती तुरट होईल? नाही व्हायला आजी? नाही, ते म्हणजे साखर दोन्ही डोंगरावरचे, फक्त आकाराने मोठे छोटे आहे. पण दोन्हीची साखर आणली चहा केली तर दोघींची चव सारखीच राहणार आहे. गोडी साखरीच्या ठाई एक एकाचे हृदय, तर कोण मोठा कोण छोटा दिसायला असू शकतील, पण दोघं हे दोन नाही, गोडी साखरीप्रमाणे एकच आहे महाराज. दोघात भेदच नाही. भेद काय असेल? फक्त विलांटी आहे. भेद कसे नाड 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 एका विलांटीच्या आळला एका एका वेला वेला आड विलांटीचे आड एका विलांटीची आड एकमेकाचे हृदयी एकमेकाचे हृदयी एक विलांटीचे आड एक विलांटीचे आड एकमेकाचे हृदयी एकमेकाचे हृदयी माय बापांनो, दोघांमधला फरक जरा असेल तर एकच आहे. एक एकाची हृदय गोडी साखरीच्या ठाई. फरक काय महाराज? तर एकच आहे महाराज. काय फरक आहे? भेद कासी नाड एक विलांटीची आड. विलांटी टाकली हरी होतो आणि विलांटी काढली हरा होतो. लक्षात येतं ना? विलांटी टाकली हरी, विलांटी बाजूला पुसून टाकली हर हर महादेव. हरा म्हणजे शंकर आणि वेलांटी टाकली की हरी म्हणजे विष्णू. एवढाच फरक आहे. तुकोबराय म्हटले मला दुसरा दिसला नाही. तुकोबरायचा भाग आहे. म्हणजे तुकोबरायसारखा बुद्धिमान व्यक्ती अजून जन्माला आला नाही. ते म्हणतात फरक मला दिसला की ते एका विलांटीची आड. बरं महाराज, दुसरा काहीच नाही. अहो काहीच नाही, काही नाही म्हणलंय. काही उदाहरण आहे ना? मनुष्याचं शरीर हे सर्व महत्वाचं आहे की नाही? शरीर अंग हे अंग सर्व महत्वाचं आहे की नाही? बघ, उजवा अंग असू, उजवा हात असू का डावा हात असू, शरीराचा उजवा हात काय आणि डावा हात काय, उजवी बाजू काय डावी बाजू काय, जरी दिसायला ते दोन्ही हात असेल, हात जरी दोन दिसत असेल, पण अंग एकच आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज उजवे वाम भाग 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 उजवे वाम भाग. ओ कामाने येचे अंग एकचे अंग
का